जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। योजना करा लोकप्रिय युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब जर केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करू शकता मित्रांनो। बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा आता 25 मिळण्याची शक्यता आहे का? संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आधार संलग्न बँकेमध्ये थेट आता या हप्त्याचं थेट वितरण होणार आहे। दुसरं म्हणजे असा अपडेट मिळत आहे की आता हप्ता हा 30,000 रुपयांपर्यंत वार्षिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर एकंदरीत नमो शेतकरी योजनेचा पण काय आहे अपडेट, त्या व्हिडिओ आपण YouTube चॅनलवरती टाकलेला आहे। दुसरं म्हणजे आपल्या YouTube चॅनलला अद्यापही सबस्क्राइबच केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करून घेऊ शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेचा हप्ता आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता गेल्या 20 तारखेला म्हणजे या 20 तारखेला 20 जून रोजी हप्ता मिळणार होता, त्याचं पण काय झालं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही रक्कम दोन योजनेमध्ये मिळणार आहे, म्हणजे नमो आणि पीएम। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचा हप्ता 25 तारखेला मिळणार आहे का। तर एकंदरीत या योजनेचा जे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांना थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जमा होतील, म्हणजेच कुणी मध्यस्थी सुद्धा नसेल आणि त्यामुळे फसवणुकीचा धोका जो आहे तो कमी होणार आहे। हे पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यावर असताना 20 जून रोजी हप्ता का टाकला नाही, तर एकंदरीत मित्रांनो काही तांत्रिक त्रुटी सुद्धा असू शकतात किंवा हप्त्याचा अद्यापही जो तारीख निश्चित आहे ती झाली सुद्धा नसेल, यामुळे हे दोन प्रॉब्लेम असू शकतात। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।